पेपर फुटी झाली, काय दिवे लावले, पेपर फुटी झाली, काय दिवे लावले, पेपर फुटी झाली, काय दिवे लावले, बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले, बेरोजगारांची थट्टा, काय दिवे लावले, बेरोजगारांची थट्टा, काय दिवे लावले, पीएचडी धारकांची थट्टा, काय दिवे लावले, पीएचडी धारकांची थट्टा, काय दिवे लावले, बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले, बेरोजगारांची थट्टा, कर्जमाफी, झालीच पाहिजे, अरे शेतकऱ्यांची कर्जमाफी, झालीच अरे पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, झालीच अरे पाहिजे, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे या सरकारचं करायचं काय, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या, मिळालंच पाहिजे, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या, मिळालंच पाहिजे, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या, मिळालंच पाहिजे, घोषणा जाहिरातीची, काय दिवे लावले, 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 बेरोजगारांची थट्टा, काय दिवे लावले, बेरोजगारांची थट्टा, काय दिवे लावले, पेपर फुटी, काय दिवे लावले, पेपर फुटी, काय दिवे लावले, पेपर फुटी, काय दिवे लावले, बेरोजगारांची थट्टा, काय दिवे लावले, पीएचडी धारकांची थट्टा, काय दिवे लावले, पीएचडी धारकांची थट्टा, काय दिवे लावले, उच्च शिक्षित तरुणांची थट्टा, काय दिवे लावले, अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे शेतकऱ्यांची कर्जमाफी, झालेच पाहिजे, अरे शेतकऱ्यांची कर्जमाफी, झालेच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, झालेच पाहिजे, अरे पीएचडीची थट्टा करणाऱ्यांचा, धिक्कार असो, अरे पीएचडीची थट्टा करणाऱ्यांचा, धिक्कार असो, अरे पीएचडीची थट्टा करणाऱ्यांचा, धिक्कार असो, मोदी की गॅरंटी म्हणा, बेरोजगारी, मोदी की गॅरंटी, बेरोजगारी, मोदी की गॅरंटी, पेपर फुटी, मोदी की गॅरंटी, पेपर फुटी, मोदी की गॅरंटी, बेरोजगारी, मोदी की गॅरंटी, फक्त जाहिराती, मोदी की गॅरंटी, फक्त जाहिराती, मोदी की गॅरंटी, खोटी आश्वासनं, मोदी की गॅरंटी, बेरोजगारी, मोदी की गॅरंटी, बेरोजगारी, मोदी की गॅरंटी, बेरोजगारी, मोदी की गॅरंटी, बेरोजगारी, मोदी की गॅरंटी, पेपर फुटी, 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 मोदी की गॅरंटी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, अरे द्राक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी, अरे द्राक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी, द्राक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी, द्राक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, अरे न्याय द्या, न्याय द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, अरे न्याय द्या, न्याय द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, अरे न्याय द्या, न्याय द्या, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, इकडे द्राक्षांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणावरती झालं. अरे 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 चालू करा, तुम्ही चालू करा. ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच परीक्षांमध्ये पेपर फुटीचे प्रकार वाढलेले आहे. बरं, पेपर फुटी करणारे लोक ही तेच आहे. याचाच अर्थ सरकार पेपर फुटी करणाऱ्यावर कोणती कारवाई करत नाही. उलट सरकार अशा पद्धतीनं या पेपर फुटी करणाऱ्याला संरक्षण देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. बेरोजगारांची स्थिती या महाराष्ट्रात वाढली. अनेक विषयाच्या वेगवेगळ्या जाहिराती दिल्या गेल्या. प्रत्यक्षात कोणत्याही परीक्षा झालेल्या नाही. 4-4दा 5-5दा वेगवेगळ्या पदाच्या जाहिराती निघालेल्या आहेत. परंतु कोणत्याही जाहिराती निघालेल्या, फक्त जाहिराती निघालेल्या आहे, पदं भरती झालेली नाही. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये बेरोजगारी होत असताना ज्या पद्धतीनं सरकारने 9 एजन्सी खाजगीकरणाच्या या दिलेल्या होत्या, या मागे घेण्याची घोषणा केली. परंतु अनेक खात्यामध्ये त्याचे सर्क्युलर, त्याचे GR आमच्याकडे उपलब्ध आहेत.
आणि परवा सभागृहातच आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अनेक खात्यामध्ये मागच्या दारानं खाजगीकरण, खाजगी नोकऱ्यांना, खाजगी लोकांना नोकरी दिली जाते. याचाच अर्थ खाजगी एजन्सी मागं घेण्याचं, कंपन्या घेण्याचं फक्त नाटक या सरकारनं केलंय. थोडक्यात मराठा आरक्षण असेल, बाकीच्या समाजाचं आरक्षण आहे, याला कारण बेरोजगारी आहे. आणि ही बेरोजगारी हटवण्याच्या ऐवजी सरकारी बेरोजगारी वाढवण्यासाठी लक्ष देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. या देशामध्ये कोणत्या विषयावर मोदी की गॅरंटी अशा पद्धतीनं सांगितलं जातं. तर मला वाटतं या महाराष्ट्रात बेरोजगारी ही मोदींची गॅरंटी आहे, पेपर फुटी ही मोदींची गॅरंटी आहे, शेतकऱ्यावर अन्याय, द्राक्ष बागांवर अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे, कापूस उत्पादकावर अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे. आणि म्हणून याच्याविषयी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. कारण या देशाचे गृहमंत्री बेरोजगारांना जर नोकरी मिळत नसेल तर पकोडे तळ अशा प्रकारचं आवाहन केलं होतं. आणि म्हणून या बेरोजगाराच्या तरुणांची सुद्धा त्यांनी थट्टा केली होती. आणि म्हणून प्रतिकात्मकरित्या इथं पकोडे टळण्याचं काम सुद्धा आम्ही विरोधी पक्षांनी केलेलं आहे. बिल्कुल, सरकार किसानों के इश्यू के लेके कोई सीरियस नहीं है. इस अधिवेशन चालू रहने के वक्त इथेनॉल को बंद किया गया है. जो प्याज है, प्याज पे जो निर्यात बंदी की गई है, ये एक प्रकार से किसानों पे बड़ा अन्याय है. और महाराष्ट्र की सरकार, केंद्र सरकार जो किसानों पे अन्याय कर रही है, खुली आंख रख के देख रही है. इसके खिलाफ इनको दिल्ली में अपॉइंटमेंट तक मिल रही नहीं है. 8 दिन से बोल रहे हैं कि हम दिल्ली में मिलेंगे, दिल्ली में जाएंगे. इनको वक्त तक अभी दिल्ली के मंत्री महोदय ने दिया नहीं है. और इसलिए सरकार किसानों के विरोधी है, किसानों पे अन्याय करने वाले, इसके खिलाफ हम आवाज उठा रहे हैं. तुम्हाला बोलायचं ताई? बोला. ताई बोलतील जरा. वेदांत द्राक्ष इकडे 1 एकराला 4 लाख रुपये खर्च येत असला तर आता या कोरोनामुळे नाही, आज द्राक्ष शेतकऱ्यांच्या बद्दलची पण ताईंनी स्वतः सांगली जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले द्राक्षामध्ये बागीतदार करणारे जे लोक आहेत, अवकाळी पाऊस आणि गेल्या 2-3 वर्षापासून सलग एक वेगळी परिस्थिती निर्माण होत असताना मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, विशेषतः अर्थमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज ताईंनी स्वतः पायऱ्यांवरती बसून या शेतकऱ्यांच्या बाबतीतली जी मागणी केलेली आहे, मी ताईंना विनंती करतो की आपल्याला नेमकं किती एकर प्रमाण पाहिजे व शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीत आपण बोला. आता 1 एकराला 4 लाख रुपये खर्च येत असला, 3 वर्ष झालं द्राक्षी आले नाही. ते आलेली द्राक्षी विकली तर व्यापारी द्राक्षी घेऊन पळून जाते, त्यांचे पैसे परत येत नाहीत. आणि जे नुकसान झाले या अवकाळी पावसामुळे, त्यामुळे शेतकऱ्यांचं 1 लाख रुपये इकरी मदत मिळावी. आणि या वर्षी शेतकऱ्यांचं काहीच बागा आल्या नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्जमाफी व्हावी एवढे मी शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. बोला. भेट घेणार असेल अजित पवार म्हणतात, सुद्धा असणार आहात? हो, मी सुद्धा असणार आहे. नाही, आणि ह्याच्यामध्ये जे आता आपण बघितलं असेल की एकूण खर्च जसं 3 लाख आहेत आणि या सर्व विषयावरती ताईंनी जसं सांगितल्याप्रमाणे त्वरित शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी भूमिका.